नमस्कार भक्तांनो, परमात्मा कथासागर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात एक अशी देवी आहे जिने महिषासुराचा वध केला आणि आजही ती 7 डोंगरांमध्ये वास करते। पण ती तिथे आली कशी आणि तिचं रूप इतकं वेगळं का आहे, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आता डोळे बंद करा आणि एक क्षणासाठी कल्पना करा, संपूर्ण आकाश काळवडलं आहे, वारा जोरात वाहतोय, पक्षी घाबरून इकडून तिकडे उडत आहेत आणि अचानक एक भयानक गर्जना ऐकू येते। हा आवाज होता एका भयानक राक्षसाचा, ज्याचं नाव ऐकलं देव सुद्धा थरथर कापतात। तोच आहे महिषासूर। महिषासूर साधा राक्षस नव्हता, तो अर्धा म्हैस आणि अर्धा मानव होता। लहानपणापासूनच त्याच्या मनात एकच विचार होता, मला संपूर्ण विश्वावरती राज्य करायचे आहे। पण त्याला माहित होतं, फक्त शक्ती पुरेसी नाही, त्यासाठी वरदान हवं। महिषासुराने घनदाट जंगलात जाऊन कठोर तप सुरू केला। वर्षानुवर्षे तो एकाच जागी बसून ध्यान करत राहिला। पाऊस पडत होता, ऊन तडाखत होतं, वारा जोरात वाहत होता, पण तो हललाही नाही। त्याच्या तपश्चर्येमुळे संपूर्ण सृष्टी हादरली आणि शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले। ब्रह्मदेव म्हणाले, महिषासुरा, मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न आहे, माग तुला काय हवं आहे। महिषासुराच्या चेहऱ्यावरती एक कपटी स्मित आलं। तो म्हणाला, मला असं वरदान द्या की मला कोणताही पुरुष मारू शकणार नाही। क्षणभर ब्रह्मदेव विचारात पडले, पण नियमाप्रमाणे त्यांनी वरदान दिलं। तथास्तु। वरदान मिळताच महिषासूर बदलला, त्याचा अहंकार आकाशाला भिडला। त्याने पृथ्वीवरती हल्ला केला, ऋषी मुनींना त्रास दिला, यज्ञ पूजा नष्ट केल्या। पण तो तिथेच थांबला नाही, त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं। देव आणि राक्षसांमध्ये भयंकर युद्ध झालं, पण वरदानामुळे महिषासूर अजेय झाला आणि शेवटी देव पराभूत झाले। देवांची हतबलता, देव पळत पळत एका ठिकाणी जमा झाले। त्यांच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत होती। आता काय करायचं, कोण वाचवणार आपल्याला? तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन विष्णू आणि महादेव यांना विनंती केली। ते म्हणाले, महिषासुराला कोणताही पुरुष मारू शकत नाही, म्हणजे त्याचा अंत फक्त एका स्त्रीकडून होऊ शकतो। आणि मग सर्व देवांनी आपली शक्ती एकवटली। अचानक एक प्रचंड तेज निर्माण झालं, इतकं तेज की डोळे उघडे ठेवणं अशक्य होतं। त्या तेजातून एक दिव्य रूप प्रकट झालं। ती होती दुर्गा देवी। तिचे डोळे अग्नीप्रमाणे तेजस्वी होते, तिच्या चेहऱ्यावरती शांतता आणि शक्ती दोन्ही होत्या। देवांनी तिला अनेक अस्त्र दिले। शिवाकडून त्रिशूळ मिळालं, कालभैरवाकडून तलवार मिळाली, वायुदेवाकडून धनुष्यबाण मिळालं, इंद्रदेवाकडून व्रज मिळालं आणि शेवटी सिंह तिचं वाहन बनलं। मित्रांनो, देवी प्रकट झाली होती, तिच्या डोळ्यात तेज होतं आणि हातात अस्त्रशस्त्र होतं। पण आता प्रश्न होता, ती पृथ्वीवरती कुठे जाणार? त्या काळात महाराष्ट्रात एक रहस्यमय पर्वत होता, सप्तशृंगी गड। सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखरे। 7 उंच शिखरांनी वेढलेला हा पर्वत, घनदाट जंगल, आजूबाजूला भयानक शांतता। लोक म्हणायचे, इथे काहीतरी दिव्य शक्ती वास करते। अचानक त्या पर्वतावरती तेज पसरलं, आकाशातून प्रकाशाचा एक स्तंभ खाली उतरला आणि देवी त्या पर्वतावरती प्रकट झाली। तीच पुढे ओळखली गेली सप्तशृंगी देवी। देवीचं रूप इतकं भव्य होतं की तिला 18 हात होते, प्रत्येक हातात वेगवेगळं अस्त्र। तिच्या चेहऱ्यावरती तेज आणि करुणा दोन्ही, आणि सर्वात खास गोष्ट, तिची मूर्ती भिंतीला लागलेली होती, म्हणजेच ती स्वयंभू मानली जाते। लोक सांगतात, त्या 7 शिखरांमध्ये 7 शक्ती लपलेल्या आहेत। प्रत्येक शिखर देवीच्या वेगळ्या रूपाचं प्रतीक आहे। रात्रीच्या वेळी घंटानाद ऐकू येतो आणि काहींना देवीचं तेज दिसतं,
एकदा त्या जंगलात एक साधा गवळी गुराखी राहत होता. तो रोज आपली जनावरं घेऊन त्या पर्वतावरती जायचा. एक दिवस त्याला एका गुहेतून प्रकाश दिसला. तो हळूच आत गेला आणि जे त्याने पाहिलं ते पाहून तो थरकापू लागला. गुहेमध्ये देवी स्वतः प्रकट झाली होती. गवळी घाबरला. तो खाली बसला आणि म्हणाला, आई, मला माफ कर, मला माहित नव्हतं. देवी हसली. ती म्हणाली, घाबरू नकोस, तू माझा पहिला भक्त आहेस. त्या दिवसापासून त्या गवळ्याने रोज देवीची पूजा सुरू केली. हळूहळू ती बातमी गावात पसरली. लोक येऊ लागले आणि त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं, सप्तशृंगी मंदिर. महिषासुराला बातमी मिळाली की एक देवी आली आहे जी तुला आव्हान देत आहे. महिषासूर हसला. एक स्त्री मला हरवेल? अशक्य. पण त्याला माहित नव्हतं ती साधी स्त्री नाही. देवी तयार होती, महिषासूर तयार होता आणि आता होणार होतं एक भयंकर युद्ध, जे ठरवणार होतं धर्म जिंकेल की अधर्म. पुढे काय झालं, युद्ध किती भयंकर झालं आणि देवी महिषासुराचा वध नेमका कसा केला. मित्रांनो, तो दिवस अखेर आला. आकाश काळं झालं होतं, वारा वेगाने वाहत होता आणि संपूर्ण पृथ्वीवर एक विचित्र शांतता पसरली होती. जणू काही मोठं वादळ येणार होतं. अचानक एक प्रचंड गर्जना झाली आणि मैदानात प्रवेश झाला महिषासुराचा. त्याचं रूप भयानक होतं. मोठे शिंग, लाल डोळे, प्रचंड शरीर. तो जमिनीवर पाय आपटत होता आणि त्याच्या प्रत्येक पावलाने पृथ्वी हादरत होती. देवी पूर्ण शांततेत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना भीती होती, फक्त एक स्थिर दिव्य स्मित. तिचा सिंह गरजत होता आणि तिच्या हातातील अस्त्र चमकत होतं. तू कोण आहेस जी मला आव्हान देते? देवी शांतपणे म्हणाली, मी ती शक्ती आहे जी अधर्माचा अंत करते. महिषासूर हसला. तुला माहित आहे का, मला कोणताही पुरुष मारू शकत नाही. देवी हळूच हसली. म्हणूनच तर मी आले आहे. आणि अचानक युद्ध सुरू झालं. महिषासूर वेगाने देवीकडे धावला आणि आपल्या शिंगांनी हल्ला केला. पण देवीने सहजपणे तो हल्ला थांबवला. तिने त्रिशूळ फिरवला आणि जोरात प्रहार केला. महिषासूर साधा नव्हता. तो लगेच रूप बदलतो. कधी म्हैस होतो, कधी राक्षस होतो, तर कधी हत्ती होतो. तो प्रत्येक वेळी वेगळ्या रूपात हल्ला करत होता. युद्ध अधिक भयंकर होतं. आकाशात विजा चमकत होत्या, पर्वत हादरत होते, समुद्रात लाटा उसळत होत्या. देव वरून हे युद्ध पाहत होते आणि प्रार्थना करत होते, देवी आम्हाला वाचवा. देवी एकामागून एक अस्त्र वापरत होती. त्रिशूळ, बाण, तलवार. तिचे 18 हात एकाच वेळी युद्ध करत होते. ती एकटीच संपूर्ण सैन्याला सामोरे जात होती. युद्ध खूप वेळ चाललं. महिषासूर थकायला लागला, पण तो अजूनही अहंकारी होता. तो पुन्हा म्हशीच्या रूपात आला आणि जोरात देवीकडे धावला. तो क्षण ज्यासाठी सगळं युद्ध चाललं होतं, देवीने योग्य वेळ साधली. ती उंच उडी मारली, त्रिशूळ हातात घट्ट पकडले आणि थेट महिषासुराच्या छातीत प्रहार केला. महिषासुराचा अंत झाला. संपूर्ण सृष्टीत प्रकाश पसरला. आकाश स्वच्छ झालं. देव आनंदाने ओरडत होते, जय माता दी. फुलांचा वर्षाव होतो. देवी शांतपणे म्हणते, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा मी पुन्हा येईल. तर मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात अडचणी येतील तेव्हा सप्तशृंगी देवीचं नाव घ्या आणि विश्वास ठेवा, ती नक्की तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.